तर आता मी आलो मुरघासाच्या बॅगमध्ये. तर मुरघासाच्या बॅगमध्ये मी हे कॅरेट भरून ठेवलेत मुरघासाचे. तर हे कॅरेट आता गुरांना खायला टाकायचा मुरघास. सकाळी भुस्सा खायला टाकला होता, आता थोड्या वेळाने मुरघास खायला टाकायचा आहे. आणि आज एवढे मोठे कॅरेट भरलेत कारण की गावरान गुरं पण आज घरीच थांबणार आहेत. म्हणजे ते गुरं आज चरायला जाणार नाहीत, आई पप्पा बाहेर गेलेत ना, तर त्याच्यामुळे ते गुरं आज घरीच आहेत. तर त्यांना पण मुरघास खायला टाकायचं आहे. आणि कुट्टी करायला लाईटचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लाईट तर रात्रीचीच आहे, पण रात्री पण कुट्टी मिशन चालली नाही, तर त्याच्यामुळे कुट्टी तर काही केली नाही नेपेरची वगैरे. तर त्याच्यामुळे आज मुरघासच टाकायचं आहे आपल्या त्या गुरांना पण. तर मी मुरघासचे कॅरेट आता भरून ठेवलेत. आता भैया येईल कॅरेट न्यायला. भैया गव्हाणीत कॅरेट टाकून परत येईल, मग मी कॅरेट भरून देतो त्याला इथून. आता तर कॅरेट भरून ठेवलेत मी लय मोठे. हे सरचे हट ना, धर. हे चिमणे उठ, चिमणे. हे चिमणे, चिमण्या. बरं इथं मुरघास ठेवतो तुला, जेव्हा खायचं आहे तेव्हा खा. बैलांनी खाल्लेलं आहे त्याच्यामुळे चिमण्या काय उठत नाही आणि सरजे बी खात नाही. बाकीचे इकडं गुरांना खायला ठेवलं आहे, हे गावरान गुरं खात आहेत. ह्याच्यातला हिऱ्याला भूक नाही, म्हणजे हिऱ्याने खाल्लेलं आहे, त्याच्या बैलांनी हिऱ्याने खाल्लेलं आहे, त्याच्यामुळं हे तिघं खात नाहीत. पांढरे बैल तर काही खात नाहीत, पण बाकीचे हे गावरांग त्यांना मुरघास खायला टाकलं आहे. तर ते गावरांग काबरी खात आहेत मुरघास. आता सरजा पण खायला लागला आहे. चिमण्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा चिमण्या उठन. आणि हिऱ्याला पण इथं ठेवला आहे, हिऱ्या सांडितो त्याच्यामुळे हिऱ्याला थोडंच ठेवलं आहे, पण हिऱ्याला पण खायचं नाही. ह्या मोसंबीच्या शेतात आपण गहू पेरला होता ना, तर त्याला एकदा भिजवून पण घेतलं होतं. तर आता आपण बघू गहू उगवायला लागला आहे चांगल्यापैकी. तर हे बघा, ह्या जे समोर हिरव्या काड्यात ना, तर ह्या चिखलामध्ये ह्या गव्हाच्या आहेत. तर गहू असा लाईनीने बरोबर उगवला आहे. कुठं कुठं उगवायचा राहिला आहे, तर तो पण हळूहळू उगवून जाईल सगळाच. पण सध्याला तरी बघा, हे बघा असं आहे, हे जमीन तडकली ना त्याच्यातून आलं आहे वर. आणि ह्यो आपला खपली गहू. मी आलो डाळिंबाच्या शेतात खिलरीची जागा बदलायला. हे इकडं जरा ते खिलरी आणि त्याला सोबत एक बगळा. तर खिलरीची जागा बदलली, तिला चारा पण भरपूर आहे, फक्त ती एकटी नाही. तर तिला उन्हात बसायला इथं झाडाची सावली पण आहे तिथं, पण ती चरती एकटीच. लय लांबून आहे, इथं चरती ती. आणि तिला बांधले तिथं त्या कॉर्नरमध्ये बांधले, ती इकडं चरती. आणि हिथं आपली छोटी पिल्ली होती, म्हणजे आहे आता ह्या दगडाखाली. थोडा घास कापून आणला आणि बैलांना टाकला ड्रममध्ये घास. कारण बैल काय मुरघास खात नव्हते, त्याच्यामुळे सरजेला त्याच्या ड्रममध्ये, चिमण्याला त्याच्या ड्रममध्ये घास टाकला. आणि खरं म्हणजे घास तर आणला होता मी हिऱ्यासाठी. तर हिऱ्याला सकाळी पण घास टाकला होता, त्याच्यामुळे तो मुरघास खात नव्हता. आणि आता पण त्याला घास टाकला आहे. म्हणजे मेथी घास आहे ना, हा बैलांना लय आवडतो, कारण ह्याच्या काड्या पण बारीक असतात आणि कवळा असतो. आणि ह्याला आहे ना पानं जास्त असतात, त्याच्यामुळे गुरांना मेथी घास लय आवडतो. हौद भरायला छोटा बोर चालू केला होता मी, घास कापाय गेलो तेव्हा. तर आता हौद भरायला थोडा बाकी आहे. आणि हौद आता वाहून द्यायचं नाही, कारण की हौद जर पाणी वाहायला लागलं ना बाहेर, तर मासे बाहेर जातात. त्याच्यामुळे हौद भरला कीच बोर बंद करायचा. यार मी हा बोरला पाणी पिलो आता, आणि माझ्या लक्षात आलं, खाली नजर गेली तरी मासे बाहेर कसे आलेत. हा तर जिवंत मासा आहे. ते थांबा, एवढा उचलून मधात टाकतो बाबा. मी तर कधी हात दिला ना माशाला. पण हे मासे मेले कसे असतील, बाहेर आले कसे, हे मला प्रश्न पडला. ह्याच्यातले काही काही जिवंत आहेत. हे बघा, एवढाले पिल्ले आणून सोडले होते हौदात, तर हा मासे सगळे बाहेर आले तिथे. 2 तिसरा हे बघा, इथं हे 5-6 पडलेत. ह्या दगडाखाली मासा आहे, त्या दगडाच्या पलीकडे एक मासा आहे. हे मासे कशाने मेले असतील, कशाने बाहेर आले असतील काय माहिती. बघा, इथं मासा आहे, इथं मासे पडले, समोर एक मासा आहे इथं बघा, समोर इथं दुसरा मासा पडला आहे. आणि इकडंच गेलं तर इकडं इथे एक मासा आहे बघा, इथे छोटा मासा आहे. इथे सगळे मेलेत मासे. आणि ह्या बघा, इकडं हे 2 मासे पडलेत, इथं 2 पडलेत. म्हणजे सगळे मासे बाहेर आलेत. मी तर ह्याच्यात 30-40 मासे सोडले होते, म्हणजे 50 पण असतील, पण 30-40च्या वरती तर नक्कीच. तर हे बघा, इथं एक मासा मरून पडला, इकडं 2 मेलेत, परत इथं एक मासा मेला आहे. हे मासे मेले कसे. आणि तो मग मी आत्ता हात लावला होता ना, तर तो पण मेलाच आहे, म्हणजे एकदम शेवटच्या स्टेपला होता. तर मला प्रश्न पडला आहे, हे मासे बाहेर आले कसे असतील, म्हणजे हौदातून बाहेर कसे आले असतील मासे. जर पाखराने म्हटलं तर पाखराने खाल्ले असते, जर दुसरं माणूस कोणी म्हटलं तर माणूस तर तसं हौदावर कोणी आलंच नाही, आणि आलं असतं तरी घेऊन गेलं असतं मासे.
आणि मासे गटले कसे एवढे मोठे? तर माणसाने तर कोणी नाही टाकले बरं का. हे मासे बाहेर आले कसे हाच मला प्रश्न पडलाय. किती हे बघा, हे सगळे मासे मेलेत बरं का. हे 4-5, इथं 5-6 आहेत, हे इकडे हे 2-3, हे सगळे माशाचे पिल्ले बघा, इथं 5-6 आहेत. सगळे माशाचे पिल्ले मेले. म्हणजे मला आता हौदात तर लक्ष दिलं तर एक बी मासा दिसणार. म्हणजे असं नॉर्मली आलो ना तर माशाकडे एवढं काय लक्ष देत नव्हतं, पण आता मी पाणी पिताना मला बाहेर मासे दिसले. एक मासा दिसला, म्हणलं अरे मासा बाहेर कसं काय आला एक. तर पुन्हा लक्ष देऊन बघितलं तर एवढ्या एरियात इथं सगळे मासेच पडलेत, माशाचे पिल्ले. तर आता मला तर काय समजा, तुम्हाला काय वाटतंय ते बोर असा हौद भरायला चालू आहे ना, तर त्या पाण्याला धरून वरती आले असतील का बोरच्या, म्हणजे मग नंतर इकडं पडले असतील का. पण तसं म्हणतो तर भिंतीच्या बरेच लांब, म्हणजे 2-3 फूट लांब पडलेत, काही 1 फूट लांब पडलेत, काही 2-3 फूट लांब पडलेत भिंतीच्या मरून. मग ते मासे बाहेर आले कसे असतील हौदाच्या काय माहीत. एवढी मोठी मेहनत तर वायाच गेली मासे आणलेली. पण आता शेवाळ पण लय होईल हौदात, शेवाळ होणार नाही म्हणून मी मासे आणले होते, तर मासेच मरून गेले सगळे. हा मासा तर चांगला मोठा झाला होता बरं का, पण कस काय मेला काय माहीत. मित्रांनो हौद भरून झाले, हौद भरून झाले, बोरचं पाणी खाली आणलं ना. आपल्या शेणावर पाणी मारायचं चालू आहे. जे ताडपत्रीवर शेण टाकलं होतं ना मी, तर त्या शेणाला पण पाणी मारले आणि इथल्या शेणाला पण पाणी मारतोय. पाणी थोडंच मारायचं आहे की हे शेण धुवून पण नाही निघलं पाहिजे, फक्त ओलं झालं पाहिजे, तर एवढं पाणी मारायचं आहे. म्हणजे कसं ह्या शेणातली उष्णता गरमी कमी होते, मग गांडोळं काम करायला लागतात आणि थोडंफार कुजतं पण पाणी मारल्यावर शेण. तर पलीकडच्या साईडला गांडूळ खत तयार झाले, तर तिकडं उगं थोडंसं नॉर्मल पाणी मारलं गांडोळाला जेवढं पाहिजे होतं तेवढं, आणि इकडं एक शेण ओलं व्हायला पाहिजे. आता 3-4 वेळेस हे शेण पण भिजून घेतले ना, ह्याची उष्णता पण निघून गेली, पण तरी पण थोडी आर्द्रता मेंटेन ठेवावं लागते शेणात गांडूळ काम करण्यासाठी. तर त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी मारतो ह्याच्यावर. आणि जमलंच तर हिथलं शेण पण तिकडे नेऊन टाकायचं आहे आपले ते ताडपत्रीवर. आणि चला आता गुरं सोडून दिलेत चारायला, सगळे गुरं पुढं गेलेत, फक्त राणीला उशीर झाला. राणी आणि स्टॅलिन इकडं महागच आहे. आता गुरांनी फुल खाल्लेले जगलेलेत ना हे. इकडं बैलांना बाहेर बांधले, बैलांना घास खायला टाकलाय. म्हणजे कसं आता 2-3 दिवस झालं काम नाही त्यांना ना, एकाच जागेवर आहेत बांधून, त्याच्यामुळे जरा बाहेर काढून घास खायला टाकला त्यांना. म्हटलं जरा बाहेर फ्रेश होतील. इकडं हिऱ्याला घास खायला टाकलेला आहे, जसं की हिऱ्याला सकाळी बी खायला टाकला होता आणि आता पण टाकलाय. गुरं आज उशिरा चरायला गेले होते, तरी पण लवकर आलेत, कारण त्यांनी घरी पण खाल्लं होतं. इथून गेले पाणी पिले असतील पोटभर, मग पाणी पिऊन जगले असतील तर आले असतील आज लवकरच. हारण्या जाग्यावे वय, गंगाची तर मज्जा आहे. चला आता मोत्याला सोडायचं बरं का. मोत्या गप असला ना तर सोडून लवकर लवतो, मग जर याडून केलं ना मोत्या पळ चल पळ ना. आता लय खुश होतं सोडल्या.